तालुक्यातील इंदोरे गावामधील दरगोडे कुटुंबावरती काळानं भीषण घाला घातलाय। विहिरीमध्ये कार कोसळून एकाच कुटुंबामधील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला। गावावरती दुःखाची छाया पसरली आहे। या भीषण घटनेनंतर मृतांच्या मूळ गावी अत्यंत भावनिक वातावरणात एकाच वेळी 9 जणांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। एकाच कुटुंबामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाल्यानं ग्रामस्थांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनामध्ये हळहळ व्यक्त होत होती। या संपूर्ण घटनेनं दिंडोरी तालुका हादरून गेलाय। दरगोडे कुटुंबाच्या दुःखामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। वातावरण अतिशय गंभीर आणि भावनिक झालं होतं। शनिवारी 4 एप्रिल रोजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर तसेच धनराज महाले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तसेच मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याचे देखील त्यांनी म्हटलंय। किरण आहेर, C24 तास, नाशिक।